किसलेला कोबी कधी आप्याच्या भांड्यात टाकून पाहिला आहे का? या पद्धतीने नाही टाकला ना, एकदा टाकून बघा. इतकी मस्त खुसखुशीत आणि चटपटीत असा हा नाश्ता बनतो. आता तो कसा बनवायचा ते पाहू. तर सगळ्यात आधी मी हा कोबीचा गड्डा घेतलेला आहे आणि त्याचे जे पहिले पानं जे असतं ते काढून घेतले आणि हा कोबीचा गड्डा जो आहे ना तो स्वच्छ धुतला आणि किसणीने हा कोबी किसून घेतलेला आहे. बघा, या पद्धतीने हा कोबी सगळा किसून घेतलेला आहे. आता या कोबीतलं पाणी ना हाताने पिळून काढायचं आहे. जेवढं पाणी निघाल ना तेवढं कोबीतलं पाणी मी पिळून काढलेलं आहे. म्हणजे तो कोबी असा पाणी सोडत नाही. कोबी कापून ठेवला किंवा किसला का त्याच्यामध्ये आपण काही टाकलं मीठ का लगेच पाणी सुटतो, म्हणून ते पाणी सुटू नये म्हणून मी कोबीतलं जेवढं जास्तीचं पाणी आहे ना तेवढं पाणी मी पिळून घेतलेलं आहे. कॉटनच्या कपड्याने किंवा मग हाताने पिळून घेतलं. मी हातानेच हे कोबीचं पाणी ना ते पिळून घेतलेलं आहे. आता पिळून घेतल्यानंतर ना कोबी सुट्टा केलेला आहे. आता याच्यामध्ये एक कांदा, मोठ्या साईजचा कांदा, आता नाश्ता किती बनवायचा त्यानुसार एक कांदा मी कापून घेतलेला आहे. उकडलेले 2 बटाटे, बटाटे उकडले, थंड केले आणि मग ते सोलून या किसलेल्या कोबीत हे बटाटे कुस्करून असे घेतलेले आहे. कांदा, बटाटा, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता एक वाटण बनवलेलं आहे, ते म्हणजे आलं, लसूण, मिरच्या आणि थोडेसे धणे असं वाटण बनवलेलं आहे. पाणी न घालता फक्त थोडंसं ओबडधोबड हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे. आता त्याच्यातला 1 चमचा मी याच्यात हे वाटण टाकते आणि 1 चमचा असंच साईडला ठेवून देते. थोडंसं मी तसंच बाजूला ठेवलेलं आहे. आता हे सगळं मिक्स केलं त्यानंतर आता कापून घेतलेली कोथिंबीर याच्यात टाकते. आता हे सगळं चमच्याने ना सगळं मिक्स केलेलं आहे. चमच्याने किंवा हाताने सगळं मिक्स केलं आणि याचे असे गोल गोल, जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही, असे गोळे बनवून घेतलेले आहे. सगळ्या ही जी थोडक्यात आपण हे कोबी जो किसलेला आहे ना त्याची चटणी म्हणून त्याचे सगळे असे गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहे. आता एका ताटात याचे गोल गोल गोळे जे आहे ना ते बनवून ठेवते. असे थोडेसे चपटे जसे बटाट वड्याला बनवतो त्याच पद्धतीने हे वडे बनवलेले. आता जवळजवळ नाश्ता जास्त बनवायचा ना, एकदम बनवायला सोपा आणि इतका चटपटीत असा नाश्ता झालता. मुलांनी तर 1 मिनटंसुद्धा ठेवला नाही, एकदम लगेच खाऊन टाकला. एवढा चवीला आणि पौष्टिक असा नाश्ता होतो. आता सगळे गोल गोल गोळे बनवून झालेले. आता मी तेच भांडं घेतलेले, त्याच्यात निम्मी वाटी तांदळाचं पीठ आणि निम्मी वाटी बेसन पीठ असं घेतलेलं आहे. आता याच्यात मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे आणि जे वाटण केलं ना ते वाटण टाकलेलं आहे. आलं, लसूण, मिरच्या आणि थोडेसे धणे त्याचं वाटण टाकलं आहे. आता याच्यातही कापून घेतलेली कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद, थोडं पाणी घालून ना हे पीठ असं मळून घेतलेलं आहे. पाणी एकदम न टाकता मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि ते असं चमच्याने गाठी गुठळ्या फोडत ते मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं ठेवायचं आहे. आता कसं ठेवायचं ते पाहू. आता याच्यामध्ये ना पिठात मी चमचा बुडवलेला आहे. हा बघा एवढं. आता या चमच्याला आहे ना पाठीमागून किंवा असं कोट होतं आहे, पीठ लागल्या जातं आहे. या अशा पद्धतीने असं घट्ट पातळ पीठ ठेवायचं आहे. आता पीठ मळून 5 ते 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे. बेसन पीठ आहे म्हणजे भिजायला पाहिजेतच. आता इकडं आप्याचं भांडं घेतलेलं आहे. थोडं 1 चमचा असं तेल टाकलेलं आहे. 1 थेंब सगळ्या आप्याच्या साच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता हे आप्याचं भांडं ठेवताना ते लगेच
असं तापलं जातं, म्हणून मी गॅस कमीच ठेवलेला आहे. आता हे जे गोळे आहे ना केलेले, हे बघा अशा पद्धतीने गोळे केले होते आणि आता हे गोळे बेसन पिठामध्ये बुडवायचे. सगळीकडून याला बेसन पीठ चमच्यानी लावून घ्यायचं. चमचाच घेतला की छान सगळीकडं चमच्यानी लागलं जातं. आता हे सगळ्यात आधी साईडचे जे साचा आहे ना त्याच्यामध्ये हे गोळे बेसन पीठ लावून ठेवलेले. गॅस कमीच ठेवलेला आहे. पण आता एक गोळा ना थोडासा अस्तव्यस्त झालेला आहे हा इकडचा, बघा. आणि आता मधले जे आहे ना ते सगळ्यात आधी जळायला जातं म्हणून ते काढले. इतके मस्त असे निघत्या आणि भाजल्याही ज्या छान जाते. कलर पण एकदम मस्त असे खुसखुशी. एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा. हा बघा, आता जेवढे भाजले ना मी तेवढे लगेच असे पलटून घेते, म्हणजे जळायला नको. पण गॅस ठेवताना कमीच ठेवलेला आहे. जास्त गॅस असला की ते जळतील आणि मग आतमधून शिजल्या जात नाही, म्हणून गॅस ठेवताना कमी ठेवायचा आहे. कोबीमुळं ना याला एकदम मस्त असा चटपटीतपणा येतो. आता हे सगळे असे पलटून घेते मी आणि पलटल्याही काही चिटाकलेला नाही, इतका छान असे पलटल्या जात आहे ना. आता सगळीकडून भाजल्या जातील असं सगळीकडून भाजून घ्यायचे. थोडं थोडं पुन्हा मी एक एक थेंब तेल टाकलेलं आहे. जास्त नाही, फक्त एक एक थेंब. अजिबात तेलकट नाही, पौष्टिक, खुसखुशीत आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यांनीच नक्कीच बनवून खावा असे ही कोबीचे वडे, न तळता कोबीचे वडे. आणि याच्यासोबत मस्त असा घट्ट चहा. एकदम नवीन, कुठेही बघितली नसेल अशी ही कोबीचा नाश्ता. लहानच काय पण मोठे सुद्धा आवडीने खातील एवढा हा चटपटीत नाश्ता होतो कोबीचा. आता बघा सगळ्या साईडने मी व्यवस्थित भाजून घेतलेले, नाही तर मस्त असे हे खुसखुशीत असे हे कोबीचे वडे झालेले आहे. बघा बघा, इतके मस्त दिसत्याच तेवढे ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने ते चवीलाही मस्त होत्या. आता हे बाकीचे थोडेसे कच्चे होते, म्हणजे सगळ्या साईडने भाजून घेतले. आता ते भाजून देते.